सहित पालटे काया येथे बोला कैशिवरी माझी रूपणा झाला चित्त चैतन्य पडता विठू दिशी हरिरूपावगी सृष्टी तुका म्हणे सांगो काय एकाएकी वृत्ती हरिमय येथे बोला कैशिवरी माझी मीपणा झाला हरी. कोबराची स्थिती भगवंताच्या चिंतनाला झालेली अवस्था. ध्यानी ध्याता पंढरी राया. मनावर परिणाम होतो, कायावर परिणाम होतो त्याचा बरं चित्ताचा. जर पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग, जर अखंड भगवंताचं ध्यान चिंतन जर झालं तर त्याचा अंतकरण तर बदलतच. महाराज म्हणले याच्यावर सुद्धा परिणाम होतो. मनासहित पलटे काया. अखंड भगवंताचं रूप आपण ज्याचं चिंतन करतो तेच स्वरूप आपल्याला प्राप्त होत असतं. जगद्गुरु तुकोबाराय सारखं सुंदर ते ध्यान व त्यांच्या ध्यानात दुसरं काही नाहीच ना. अखंड चिंतन निरंतर त्याचं ध्यान म्हणजे त्याचा परिणाम काय झाला. त्रिपुटी ध्येय ध्याता ध्यान. आपण त्रिपुटीमध्ये वावरतो. याचं ध्यान करणारा तो वेगळा आहे पांडुरंग. आपण हे भावर आहे ना, आपण वेगळे. ध्यान ज्याचं करतोच म्हणजे त्रिपुटी आली. संतांची त्रिपुटी कधी नष्ट होती ते म्हणले ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया. यावेळेस भगवंताचा अखंड ध्यान चित्तामध्ये, गवळणींच्या चित्तामध्ये काही होतं का दुसरं. आणून काही म्हणलंय ना, गवळणी चित्तामध्ये कृष्ण सोडून आहे का काही. ती स्थिती आहे. जगद्गुरु तुकोबाराय आणि गोपी भाव वेगळा नाही आहे, एक स्थिती आहे. हे ध्यान करणाऱ्याची मनासहित काया पालटते. म्हणजे जो ध्यान करणार आहे तोच हरिरूप होतो. त्रिपुटी संपून जाते. हरिरूप झाले जाणाने ज्ञानाने ते गेले. म्हणजे तिथं आता काही राहिलं नाही. आता मिठाचा खडा समुद्र झाला. म्हणजे कालचा विरह झाला असं तिला. चिंतनाशिवाय अशी अवस्था होत नाही. ध्यान करणाऱ्याची मनासह वर्तमान काया पालटते. ध्याता हरिरूप होतो. त्या ठिकाणी शब्द बोलण्यास कोठी जागा राहिली. तिथं शब्द लय अलीकडे राहिला. शब्द हा बहुसार उपकाराची राशी. तिथपर्यंत नेऊन घालण्याकरता हे शब्द. एकदा तिथं गेला ना त्या रेंजमध्ये तिथं काहीच नाही. मग तिथं ऐकणारा सांगणारा वेगळा नाही राहिला तो. मग आता ज्यावेळेस मनासहित पालटी काया म्हणलंय ना, म्हणजे एक ध्यानाची अवस्था. ज्यावेळेस समजा आपण चिंतनाला बसलो, चिंतन करता 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 थोडा वेळ का होईना, एक क्षणभर म्हणले त्याच्या द्वारामध्ये क्षणभर उभा क्षणभरी क्षणभर जरी आपण वृत्ती एकदम स्थिर झाली पूर्ण. कोण चिंतन करतो, काय चिंतन करतो हे ज्यावेळेस विसरांना त्यावेळेची स्थिती, बाकी वेगळी काही नाही. आणि प्रत्येकाला थोडा वेळ कोणी साधती, ती श्रवणात साधती, भजनात साधती, चिंतनात साधती का त्यावेळेस तो काहीच नाही राहत. तिथं एक अवघा रंग एक झाला. काय महाराजांचे अभंग म्हणजे ध्यानी ध्याता पंढरी राया. किती चिंतन केलं असेल चित्तामध्ये दुसरं काही असेल का. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा प्रीती. आणि तो भगवंताचं चिंतन चित्तात असल्यावर दुसरं काही घुसत नाही, अशी गंमत आहे. आणि जोपर्यंत विषय आहे तोपर्यंत ते घुसत नाही. त्याच्याकरता हे मोकळं करावं लागत.
अवस्था म्हणजे काय, चित्त मोकळं झालं आता. ते का म्हणे चित्त करा रे. आणि मग तो आतमध्ये आहेच ना, संतांनी त्याची ओळख करून दिली ना. म्हणजे कोरड्या भक्तीचा आणि जिव्हाळ्याच्या भक्तीचा हा फरक असतो. तशी ही गोष्ट घडतच नाही मोबाईलमधून. ते पहिलं जोपर्यंत आपण काढत नाही ना, दुसरं त्याच्यामध्ये कसं काय टाकता येईल, काही येतं व्यवहारात नाही ना. तसा चित्ताचा विषय काय गोपींचा भाव आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये दुसरा विषयच नाही ना. का नाही विषय, एवढं वेदांत, एवढं शास्त्र आहे, पण तिथं कृष्णाच्या लीला सांगावं लागतं का. ती स्थिती फार उंच स्थिती आहे. आपल्याला असं वाटतं बघ काय आहे गवळणी आणि काय गोपी, ही परमार्थातली टोकाची स्थिती आहे का. भगवान पूर्ण सगळं त्या कृष्णाला अर्पण. आणि मग महाराज म्हणले, ध्यानी ध्याता पंढरीराया, मना सहित पालटे काया, येथे बोला कैशी उरी तुका, म्हणे सांगो किती. मग भागवतात वावेच आहे ना हे. म्हणजे आपण जर एकनाथी भागवत वाचलं आणि मग गाथा वाचला ना, मग त्यांच्या चरित्रात असं आलं का त्यांनी भंडाऱ्या डोंगरावर भागवताची किती हजारो पारायणे केली होती, असं आपण ऐकतोय मोठ्या महाराज अधिकारी महापुरुषांकडून चरित्रामध्ये. मग येतेच आहे ना, चित्त चैतन्याची होता भेटी, लिंग देहाच्या सुटता गाठी, नेत्री आसरूंचा पूर दाटी. म्हणजे तेच बाहेर आलं नाही तर चित्त चैतन्याची पडता मिठी. मग काय होतं म्हणले, दिशे हरिरूप, ही सृष्टी सगळी हरिरूप दिसते. आता चित्त राहतच नाही ना, ते चैतन्यच होऊन जातं ना. आपलं चित्त हे वेगळं राहतच नाही. म्हणजे अभंग हा आहे ना, त्रिपुटीच्या पलीकडचा अभंग आहे. त्रिपुटी ज्यावेळेस नष्ट होते त्यावेळेस एक उरतं फक्त, आणि एकच आहे. तसं एकच आहे, बाकी काय नाही का. तसं ह्या जगतामध्ये ब्रह्म आणि माया सोडून आहे काय. पण हे त्रिगुणात नटलीन सगळा गोंधळच झाला ना. मग आता सगळं बाजूला सारायचं आणि परत एकच व्हायचं. त्या एक तत्वाशी आपण मिसळून जायचं. मूळ तत्व एकच आहे ना, मूळ तत्व वेगळं नाहीच. म्हणून पंढरीनाथाचे रूप ध्यानामध्ये आणून ध्यान केले असता, अभंग त्याच्या करताच, ग्रंथ त्याच्या करतात, वारी त्याच्या करतात, हे सगळ्याचं सारखं आपल्या चित्तामध्ये फक्त भगवान परमात्मा येऊनी गोपाळ चित्तामध्ये. बरं का, शरीर आपलं कुठं असू द्या, शरीर प्रपंचात असू द्या, कुठं असू द्या, शरीराचा काहीच हे नाही. असलं क्षेत्रात ठिकाणी तर चांगलंच आहे, मंदिरात असलं ठिकाणी. पण आता आपण ग्रस्ती, आता पाणी भरतोय आपण आणि आपलं नामस्मरण चालू आहे, भजन चालू आहे, चित्तामध्ये पांडुरंगच आहे ना. म्हणजे चित्ताचा विषय आहे, ज्याच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा आहे ना. मग आता महाराज वारीला चालले होते, निरोप द्यायचा होता, मंडळीत डिलेवरी जवळ आली. मग चित्तात असतील का विषय, विसरले ना ते का. बहिणीला फक्त जाता जाता निरोप द्यायचा होता ना, चोखो महाराजांना, पत्नीची डिलेवरी तू जाय बा, आणि हे चालले होते वारीला. हे असा प्रसंग जर विसरू शकता तर चित्तात काय असेल महाराजांच्या. चित्ती नाही आस म्हणजे काहीच नाही राहिलं आता चित्तामध्ये. काही फार सगळं विसरले ते. आणि मग तेव्हा असं पूर्ण झाल्यानंतर मग त्याला सगळं करावं लागतं. मग केलंच ना त्यानं सगळं. असं आहे, इथं त्रिपुटी नष्ट झालेली आहे. ध्यानी ध्याता आपण, ज्याच्या ध्यानात भगवान परमात्मा आहे तिथे हे बाकीच्या गोष्टी घुसू शकत नाही. तिथं चिंता घुसत नाही, तिथं काळजी घुसत नाही, तिथं भीती घुसत नाही. तिथं घुसायला जागाच कुठं आहे त्या चित्तामध्ये. कशाचे धर्म आहे सगळे, आपण रात्री पाहिले मनाचे धर्म आहे. काळजी करणं, भीती वाटणं, चिंता करणं, तळमळ विषय. जोपर्यंत ते चित्त सारखं तळमळ बसलं तरी तळमळ, कारण ती चित्तामध्ये असतात विषय. जोपर्यंत चित्ताची तळमळ थांबत नाही ना, तोपर्यंत समाधानाची ना आपली गाठ होईल कशी, शांतीची ना आपली गाठच पडू शकत नाही तोपर्यंत. त्या रेंजमध्ये नाहीच ते. ज्यावेळेस आपण त्या रेंजमध्ये जाऊ त्यावेळेस मग आपल्याला ते वेगळं समाधान, चिंतनाचं, तो दिव्य आनंद, ती परम शांती नाही का. म्हणून त्याच्याकरता चिंतन त्याला ध्यान म्हणतात.
ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया. कारण ते त्याचं स्वरूपच वेगळं आहे ना. सच्चिदानंद स्वरूपाचं चिंतन केल्यावर काय होईल? ते स्वरूप प्राप्त होईल ना. सत चित आनंद, आणि तेच लागत आपल्याला, वेगळं काय लागतं? चिंतन महत्त्वाचं आहे. आपण चिंतन किती वेळ भगवंताचं करतो, आपल्या चित्तात नेमकं काय आहे हे आपल्या बोलण्यावरून, चालण्यावरून, आचरणावरून सारं कळतं. नाही का, लक्षणावरून सारं कळतं. कोण काय विषय आहे बा त्याच्यावाला. विषय नारायण झाला म्हणजे नेमकं काय झालं, नाही का. म्हणून पंढरीनाथाचे रूप ध्यानामध्ये आणून ध्यान केले असता ध्यात्याची, ध्यान करणाऱ्याची मनासहित, मनच राम झालं म्हणले त्याच्यावाला. मन काय झालं? मन हे राम झाले. मन हे राम झाले. कशानं झालं मन? मनानं चिंतन केलं तर राम होत. मनानं जर चिंतन केलं पांडुरंगाचं, रामाचं, तर ते मन दिसतंय का? मन हे फार सूक्ष्म आहे. मनाचा ज्ञानेश्वरीमध्ये भरपूर विषय आला. म्हणून करण्याची मनासह वर्तमान काया पालटते. म्हणे ती मन काय होतं? एक होतं, त्रिपुटी नष्ट होती. आणि मग त्या ठिकाणी शब्द बोलल्याचा कुठे जागा राहील? तिथं शब्दाचा विषय संपतो, सगळं संपतं. ते सगळं हरिरूप होऊन जातं. माझे व मीपणा हे सर्व काही हरीच झाला. आता तिथं काय राहिलं? अपपर भाव तिथं नष्ट होतो. मी, माझं, हे सगळे जोपर्यंत देहावर आहे तोपर्यंत मी माझं. पण एकदा त्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी गेल्यावर मी माझं राहिलंच कुठं तिथं? मग संतांकडे आहे का अपपर भाव? ते म्हणते का हा माझा, तो माझा, तो माझा? काहीच नाही ना. जो महात्मा शरीराला माझं म्हणत नाही, तो बाकीच्याला कसं मत नाही का. महाराजांना विचारलं होतं ना, तुम्ही ह्या शरीराला कसं सांभाळलं म्हणले? सावतर मुलाप्रमाणे सांभाळा म्हणजे शरीर. असं साधू सांभाळीत असतो. देहात राहतो, सगळं कर्म करतो, सगळं व्यवस्थित करतो. पण आपण जसं त्याचं पूर्ण सगळं प्रेम देहावर आहे आपल्याला. सारं लक्ष देहाकडे आपल्याला. देहच मी, देहाला असं होईल काय नो, देह तसं होईल काय नो. म्हणजे देह बुद्धी, देह भाव आपल्याला दुःखाला कारण नाही. दुःखाला कारण दुसरं काहीच नाही. आपली समजूत बाद झाली पाहिजे. आणि एकदा आपण त्या मूळ स्वरूपाची तद्रूप झालो ना, त्याच्यात राहून तो आनंद आहे बरं का. ते सोडून नाही, मग त्याच्यात राहूनच तो आनंद आहे. म्हणून ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया. येथे बोला काही शिवरी. इथं बोलायचं आता काही कामच नाही राहिलं. संपलं, ते शब्दाचं संपलं. मन पवन पांगुळले म्हणले ना, पांगळ झालं. तिथं काही काम नाही राहिलं. काय अवस्था आहे गवळणींची. काय हरिने माझी हरिले चित्त भार वित्त विसरले. आता कैशी जाऊ घरा बरा नोहे हा. उंच परमार्थातली स्थिती, एकदम अति उच्च अवस्था आहे गोपीभाव म्हणजे. त्या ठिकाणी बोलायचा विषय नाही राहिला. माझे व मीपणा हे सर्व काही हरीच झाला. आता कहा पगटारू म्हणले, आता पाय कुठं ठेवू? आता जिकडं तिकडं जर हरीच दिसतोय. आता रीता ठाऊ नाही त्यांना. जर ब्रह्मदर्शन झालं, कृष्ण रूप झाल्या ना त्या, काय फार घेण्यासारखं आहे ह्या लोकांना नाही का. भागवतामध्ये ज्यानं विरोधानं चिंतन केलं ना, मामानं चिंतन काय प्रेमान नाही करेल. सारखा कृष्णाचं चिंतन आहे त्याला. नंतर शेवटी आपली ह्याच बाळक्रीडेमध्ये पहा, शेवटच्या अभंगामध्ये बाळक्रीडेचा शेवटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये त्या मामाला ताट वाढून घ्यायचं का ते कृष्णच दिसतोय. आरशात गेला का कृष्णच दिसतोय. का दिसतो बरं? तोच कृष्ण रूप झालाय ना चिंतनाना. म्हणजे विरोधी चिंतन केलंय तरी त्या मामाची अशी अवस्था झालेली, तो काही पाहायला गेला का त्याला ते कृष्णच दिसतो. कशात आहे कृष्ण? जिकडं पाहा तिकडं कृष्ण. असं काय हो राहिलं म्हणले बाबा. अरे चिंतन केलंय तो. विरोधात चिंतन जास्त होतं बरं का. विरोधामध्ये चिंतन तीव्र होत असतं याच्यापेक्षा. म्हणून जी आपण म्हणतोय ना, श्रीकृष्ण कोपवून ज्याशी मारी तो पावी परब्रह्म साक्षात्कारी. अरे देवानं त्यांचा उद्धारच करायला आहे. त्यांनी चिंतन केलं ना देवाचं, फक्त विरोधानं केलं आहे. विरोधानं लवकर देव प्राप्त होईल म्हणले. तिनं जन्मात होईन असं त्यांना ते वरदान आहे ना. हे आपला विषय चिंतन. मग तिथं अपपर भाव आपला मुद्दा असा होता
मी माझेपणा राहिलं का आता? मामाला जर सर्वत्र कृष्ण दिसायला लागला, आता वेगळं दिसाना ना, तोच कृष्ण झाला ना. स्वतः जर स्वरूपानं अंगी देव झाला म्हणले, देव होऊन शिव होऊन शिवाला बजायचं म्हणले. ही खरी परमार्थाची लीला आहे. संतांनी ते स्वरूप झाले परत मग पांडुरंगाची दावी रूप मज गोपिकारा म्हणा ठेवू दे चरणा नको. ब्रह्मज्ञान म्हणजे ऐक्य स्थिती नको. अरे ब्रह्मज्ञानाशिवाय तर परमार्थच कळणार नाही ना. तिथं कळसाचं ज्ञान आहे, त्याच्याकरता तर अख्ख्या जीवाचा आटापेटा आहे. पण त्या स्थितीत नको. याच्यामध्ये आनंद जास्त आहे या भक्तीमध्ये. त्याचीच पूजा करायची. पूजा कोणाची? आपलीच करायची. नाही त्याच्यात तो वेगळा आहे काय? अरे तोच नाटला. हे काय? हे कोणाचं स्वरूप आहे? सगळं हे त्याचं स्वरूप आहे, वेगळं नाही. त्याचं स्वरूप शुद्ध ब्रह्म आहे. आपण शुद्ध ब्रह्म आहे. आपलं जे स्वरूप आहे ना, इतकं शुद्ध ब्रह्म आहे. पण काय झालं आहे? अज्ञानामुळं आपण इतकं खाली, गुरुवारी म्हणायचे, हा जीव शेंडी सगळं बुडाला आहे म्हणले. आता याला काढणं फार अवघड. देहालाच मी म्हणतो इतका खाली आला. आणि त्याच्यामुळं हे दुःख नाही तर दुःखाचा ना आपला. अरे सुखाशी चढावा असणे जायचे. बापू म्हणायचे, राजा अरे सुखी तुमचं असं नाही म्हणले. अरे सुख हेच तुमचं स्वरूप आहे. आणि तुम्ही सुखा करता विषयाच्या दारात भटका. त्यात याच्यापासून विषयभर, याच्यापासून सुख भेटन, याच्यापासून भेटन. हे कुठं मागवतो आपण? का निदैवाच्या परिवारी लोह्या रुतल्या तिथं बैसोनी उपवास करी का दारिद्र्याची. आपल्याला म्हणलंय दारिद्र्य. कोणाला म्हणलंय? आपल्याला. सुखा करता कुठे हिंडतो आपण? यांना होईल त्यांना होईल. आणि इथं भला मोठा हांडा भरेल सुखात. किती मोठं धनीत. हे धन उघडूनच पाहायला तयार नाही ना. जगाचा मालक इथं जगाचा मालक. बाकीचे लय लांबी इतका तो जवळ आहे आपल्या. पण नातंच माहिती नाही ना. आणि ते नातं जोडण्याकरता तर एवढा खटाटोपी. म्हणून माझे व मीपणा हे सर्व काही हरीच झाला. आता काय वेगळं राहिलं? काहीच वेगळं नाही राहिलं. म्हणजे याला अद्वैत बोध म्हणतात. त्यालाच अद्वैत बोधावर ज्या वेळेस गेलो ना, व्यापक होतो तो बोध. असा व्यापक होतो, व्यापक बोध होतो. व्यापक बोधावर गेलेल्या गोपी मै भुली घर जाने पाठ गोरस बेचेने कान्हा रे मन मोहनला. काय अवस्था आहे त्या गोपी भावाची. देवाचा विसर पाडाय करता त्यांना चिंतन करावं लागत होतं. कृष्णाचं थोडं बाजूला गेलो व्यवहार तरी पाहता येईल. मुलं बाळ घरदार. कारण त्या चिंतनामध्ये त्या इकडं सगळं विसरत होत्या ना. सगळं विसरायचं. पण त्यांना देवाचा विसर पाडण्याकरता बाजूला जाऊन का देवाचं चिंतन आपल्या चित्तातून थोडं बाजूला झालं तर बरोबर आहे ना आपल्याला व्यवहार. पण ती जात नसते एकदा आल्यावर. कसं काय जाईन? तो म्हणले मी एकदा क्षेत्र संन्यास घेतले जात नसतो म्हणले नाही का. माझे व मीपणा हे सर्व काही हरीच झाला आहे. चित्ताचा व चैतन्यरूप हरीचा योग झाला. योग झाला म्हणजे जोडलंय ते आता. योग शब्दाचा अर्थ जोडणं नाही. एक झालं ते आता नाही का. दिसायला दोन आहे पती पत्नी, पण असायला एक. डोळे दिसायला दोन आहे, पानं एक आहे. पायाचं चालणं जरी दोन असलं पण एक आहे. तसं दिसायला दोन आहे पती पत्नी, पण विचारानं एक आहे ते. तसं चित्ताचा व चैतन्यरूप हरीचा योग झाला. म्हणजे काय झालं? एक झालं ते आता. योग म्हणजे जोडणे. आता वेगळं नाही राहिलं चित्त. चैतन्य म्हणजे भगवान परमात्मा. ब्रह्मचैतन्य म्हणलं ना आपण. तेच चैतन्य ब्रह्म आहे. आपण शुद्ध ब्रह्म आहे. पण आपण त्याच्यापासून बाजूला झालो. जसं मीठ समुद्रापासून बाजूला झालं तसं हा जीव त्या स्वरूपापासून बाजूला झाला. चित्ताचा व चैतन्यरूपी हरीचा योग झाला. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात. आणि हा योग आपल्या जीवनात झाला पाहिजे. बाकी दुसरा काय? हाच योग आपल्या जीवनात जर झाला, एक झालं पाहिजे आपण. तिथं भेद भ्रम सगळं टाकले. एक झाल्यावर मग ते म्हणले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेद भ्रम मंगळ. तिथं भेद नाही, तिथं द्वैंद नाही, दूरी काहीच नाही. आपापर भाव नाही, काही वेगळं दिसतच नाही. जिकडे पाहावी तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले गे माया आता कवना ओवाळू. सगळ्या संतांचा अनुभव आहे ना. एका संताचा असं नाही, सगळ्या ऐसा ज्याचा अनुभव. विश्वदेव देवता या जवळ अशी त्याचा योग झालाय ना. देव पाहिलं त्याला हिंडायची काही परवानी. हिंडूच नको म्हणले. त्या शांतामाईंची किती अभंग भारी भारी. काय कुठे हिंडतो म्हणले परवानी करीत नाही का. आतमध्ये पाय तू. चित्ताचा व चैतन्यरूप हरीचा योग झाला.
की सर्व जग हरिरूप दिसू लागते. काय एवढं आपल्या जीवनात एवढं चरण उतरलं ना, एवढं चरण आपल्या पांडुरंगानं आपल्यावर एवढी कृपा करावं का हे आपल्याला असं करावं. बाकी काय करायचं तरी नाही का, काय पाहायचं आहे दुसरं, पाहायचं राहिलं काहीतरी वेगळं नाही का, आपल्यालाच सगळ्यामध्ये पाहायचं आहे, तेच स्वरूप आहे. मग जर आपणच सर्वत्र भरलो तर द्वेष तरी कोणाचा करणार आणि मत्सर तरी कोणाचा करणार आणि काय करणार. पण आपण परत देहभावावर येतो, देहबुद्धीवर येतो नाही का. म्हणून सत्संग नेहमी गाथा का वाचायचा. संस्कार आहे मनावर, चित्तावर संस्कार आहे. तुम्ही जितके संस्कार करसाल, पूर्वीच्या काळात लग्न 8-8 दिवस संस्कार चालायचे, त्याचा परिणाम ती टिकत होते ना. संस्कार मनावर संस्कार झाले पाहिजे, तसे हे मनावर सारखे संस्कार करायचे. आपण कोण आहोत, चित्ताचा चैतन्य रूप हरीचा योग झाला आता की सर्व जग हरिरूप दिसू लागते. संतांना काय, संत काय पाहते आपल्यामध्ये, आपले दोष पाहत्या का, गुण पाहत्या का संत? नाही. त्यांनी सांगितलं ना, जो शिष्या मानी देवा समान, जो निघे शिष्याची सेवा, शिष्या मानी. आणि शिष्यामध्ये देव नाही का, मग कोण आहे शिष्यामध्ये? ह्या बोधावर जो गेला ना, त्याचा फळी उपदेश. उपदेश कोणाचा आहे, फलद्रूप नाही होत. चित्ताचा व चैतन्य हरीचा योग झाला की सर्व जग हरिरूप दिसू लागते. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी काय सांगू. आता सगळं संपलं, आता प्रश्नचिन्ह झालं, आता काय सांगू, याच्या पुढं परमार्थ तरी काय उरलाय नाही का. एकदा गंगा समुद्राला मिळाली का आता करायचं काय राहिलं तिला. आता एकदम सर्व हरी स्वरूपमय होते नाही का. तुकोबा आहे आता वेगळे राहिले का आता, अरे तुकोबा पांडुरंग झाले आता नाही का. अंगना स्वरूपाना, म्हणजे स्वरूपाना ते व्हायचं आहे आपल्याला. जे अभंगाचा मूळ मुद्दा आहे, मनासहित पलटे काया. मनाला पलटी बसली, मनवून मन होतं. फार गाथा काय फक्त ऐकणारे लागतात. गाथ्याला जर ऐकणारा असला ना तर ते आपोआप बाहेर पडतं. सांगणारच आपोआप बाहेर, ज्याला जे पाहिजे ते बाहेर पडत असतं. गाथा म्हणजे फार मोठं. जगद्गुरु तुकोबारासारखा गाथा म्हणल्यावर इतकं सोपा परमार्थ आतापर्यंत जगाचा इतिहास कोणी सांगितला नाही. सकाळी तुमचा रोजचा नित्यनेम, ध्यानी ध्याता पंढरीराया, मनासहित पालटी काया. आपला सगळं नित्यनेम त्याच्याकरताच आहे. उठल्यापासून चिंतन, पूजासन, पुथीआसन, हरिपाठासन, काकडासन, कीर्तनासन, सगळं काय जे असेल का आपल्या चित्तामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण राहावं. नाम आणि रूप वेगळं नाही, सगळं एक आहे भगवंताचं. त्याच्यामध्ये नामनामीचा अभेद आहे. म्हणून ध्यानी ध्याता पंढरीराया, मनासहित पालटे काया. येथे बोला कैशी उरी माझे, मी पण झाला हरी. चित्त चैतन्य पडता मिठी, दिशे हरिरूप अवघी सृष्टी. चित्त चैतन्याची भेटी म्हणजेच काला आहे, एक झाला आता. मग काला झाल्यानंतर ते पदार्थ 2 ठिकाणी करता येत नाही परत. साधा आपण दुधाचा आणि भाकरीचा काला केला नाही म्हणले, आता हे दूध बाजूला करायचं जमन का, कसं जमन. आता ते एक झालं ना, तसं देव आणि आपण एक झालो आता वेगळं होऊ शकत नाही ना. आता दिवे नुरीची वेगळी म्हणले, म्हणजे आता स्वरूपानं देव झाल्यानंतर वेगळा कसा तो राहतो. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये राहतो, पण तो बाकी कशामध्ये मिसळत नाही, विषयात मिसळत नाही. चित्त चैतन्य पडता मिठी, दिशे हरिरूप अवघी सृष्टी. तुका म्हणे सांगू काय सांगू म्हणजे आता याच्यापेक्षा. एकाएकी वृत्ती हरिमय, सगळा वृत्तीचा विषय. ही वृत्ती आहे ना, सारखी आपल्याला घेऊन फिरती, सारखी घेऊन. वृत्ती आपली स्थिर होत नाही. आणि ती जर स्थिर वस्तूचं चिंतन केलं तर त्या जगतामध्ये स्थिर काय, फक्त एवढं ब्रह्मस्थिर. आपण अस्थिर वस्तूचं कितीही चिंतन करा, वृत्ती स्थिर नाही म्हणा. वृत्तीचा एक धर्म आहे, त्याला एक अवलंबन लागत असतं. निर्गुणाचं काय चिंतन करणार आहे सांगा ना आपण. आपल्या पुढं काहीतरी पाहिजे ना, पांडुरंग तरी पाहिजे, बासरीवाला तरी पाहिजे, चक्रवाला तरी पाहिजे ना. मग आपण त्याचं त्या स्थिर स्वरूपाचं चिंतन केलं का आपली वृत्ती ती होते. अशी वृत्तीला तसा आकार येत असतो, वृत्ती तशी बनत असते आपली. अंतःकरण द्रवल्यावर बर्फाला तुम्ही जसा देसान तसा आकार प्राप्त होईल. बर्फाला
ते जर पातळ झालं आणि त्याने पुन्हा बनवायचं तर जसं पाहिजे तसं करू शकतो. तसे आपले चित्त ज्यावेळेस द्रवतं ना तरच ही प्रक्रिया होती. कोरड्या चित्तात प्रक्रिया नाही होत. आपला शेवटचा मुद्दा असा आहे, ही स्थिती कधी प्राप्त होती? कोरड्या चित्तात होईल का? होणार नाही ती. ज्यावेळेस अंतःकरण द्रवन ना आणि मग त्या द्रवीभूत अंतःकरणात तशी हे होत असतं. ज्याचं चिंतन करतो ना आपण ती चित्तामध्ये तयार होत असतं. मग मना सहित पालटी काय म्हणून अंतःकरण शुद्धी परमार्थामध्ये जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत बाबा म्हणजे विशेष कळणार नाही. एक नंबरची अंतःकरण आणि मग त्या शुद्ध अंतःकरणामध्ये मग ही वृत्ती तयार होत असते आणि मग काय चित्तामध्ये दुसरं येणार आहे असं आहे. म्हणून पहिलं स्वच्छ करायचं चित्त, निर्मळ चित्तामध्ये शुद्ध चित्तामध्ये अंतःकरण एकदा द्रवलं का ती मूर्ती तर येते, पण त्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं आणि ती खरी भगवंताची कृपा आहे. याच्या अंतःकरणामध्ये असं शुद्ध प्रेमाचा झरा, सारखा झरा संपतो कधी? पूर्वी आपण वाळूमध्ये झरे करायचे, मोठमोठ्याले बंधारे संपायचे, पण झरा किती पाणी काढा तेवढंच. अंतःकरणामध्ये तो असा भक्ती प्रेम, त्याच्यामध्ये हे ज्ञान नको म्हणले आम्हाला, भक्ती प्रेमाविना त्याच्यामुळे अवमान निर्माण होतं नाही का. मग आता ज्याच्या अंतःकरणामध्ये गोपीभाव निर्माण झाला तिथं काय आता ते प्रेमानंद बाबा, काही विद्वत्ता आहे तर काही संस्कृत आहे. लोक रात्र नसतं लांबून दर्शना करता म्हणजे काय फक्त नामस्मरणाचं प्रेम आहे त्यांच्यामध्ये. काय त्यांच्याकडे पाहिलं तरी डोळ्याला धारा लागतात, बाकी दुसरं काहीच नाही. असं झालं आहे त्यांच्यावर. ऐका भारताना नाही परदेशातले लोक राधे करायला लागले ना, का ती स्थिती प्राप्त झाली. आता ते वेगळे राहिले का? हरी कृष्णापासून राधेपासून ते वेगळे नाही राहिले. आता ते स्वरूप झाले ना त्यांचं, ही स्थिती झाली. आता जी आपण पाहिली ना ही स्थिती झाली त्यांच्यावाली. म्हणून ही स्थिती झाली का सगळं जग पूजा करताना आता ते वेगळे नाही राहिले, त्रिपुटी नाही राहिले, तिथं वेगळं काहीच नाही राहिलं. ते स्वरूपच प्राप्त झाले. आता काय बोलायचं काही काम नाही राहिलं. म्हणून आता गाथा चालू आहे तुमचा सुंदर असं रोजचा नित्यनियम चालू आहे. फार गरज आहे त्याच्यावाली. सकाळी जर आपण पेपर घेतला तर काय चित्तामध्ये राहील दिवसभर? तेच राहील. काय दरोडी खून अमुक तमुक त्याचं चिंतन होईल ना. गाथ्याचं चिंतन जर केलं दिवसभर शांत राहायची तर शांत बेस्ट राहायची. हा फायदा आहे. त्याच्याकरता सत्संग आहे, त्याच्याकरता हे सगळं मठ मंदिरं सगळं संस्कार व्हावा चित्तामध्ये आणि शांत चित्त होण्याकरता फक्त एवढं या जगातामध्ये दुसरं साधन नाही पाहिजे. आपण सगळे प्रयोग करून पाहिले, कुठंच हिंडायचं राहिलो नाही आपण. शांती परते नाही सुख येर अवघेचे दुःख म्हणून शांती धरा उतराला पहिला तिरा. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या चरणी. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन केले माझे ते वरदे पायी का म्हणे माझी कोणी वदविली वादी प्रसादा वाचोली तुमची या विठ्ठली पुंडलिका वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु श्रीपाद रामदास सद्गुरु पंतंदल महाराज श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज अमृतेश्वर भगवान निवृत्तीनाथ महाराज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज बजरंग बली हनुमान गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनोरंजन माझा. आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जगी तले नाती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी गोपिका नाही. नारद तुंबर हो
सामगायन करी आरती ध्यान राजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत वेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवी सागरात पाषाण तारिले कैसे तुकोबाचे आभंग रक्षिले आरती तुकारामा दुखिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले मनवणे रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी रामा आरती तुकारामा जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकल देवाधिदेवा कृपाळू आदि केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहन मदन मूर्ती भवतारका दैत्याक्षिधी वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाय सगुणा निर्गुणा जगत नित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्ण तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे भवबंधनी सकल देवाधिदेवा कृपाळू आदि केशवा महाआनंदा महाअनुभवा सदाशिवा आता विश्वात्मके येणे वाक्य दोषावे दोषो निमज द्यावे पसारा जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी वाढो परस्परे पडो मैत्रीवांचे दुरितांचे तिमिरदाव विश्वधर्म भाव जो देवांचे तो ते लावो प्राणियात वर्षता सकाळी ईश्वर निष्ठाची नांदे आडी अनर्वत भूमंडळी चला कल्पतरुचे आरो चेतना चिंता म्हणजे गाव बोलती ज अर्णव पियुषांचे चंद्रमयांचे लालांचे मातंड जे तापहीन ते सर्व ही सदा सज्जन स्वेरो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई त्रिलोकी भजेव आदिपुरुषे अखंडित आणि ग्रंथ वैर्य विशेष लोके दृष्टादृष्टी हे तुमने श्री विश्वेश्वराहो होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो शिकला झाला येणे वरे
ज्ञानदेवोऽस्त्रिया हरि ओम शांती शांती सदा सर्वदा योग तुझा करावा तुझे कारणी देव माझा पडावा पेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय बजरंग बली हनुमान की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय बजरंगबली हनुमान की जय शनीश्वर भगवान की जय नारायणगिरी महाराज की जय गिरिजी महाराज की जय गुलाबगिरीजी महाराज की जय रामगिरी महाराज की जय साधु संतान की जय पंढरीनाथ भगवान की जय अमृतेश्वर भगवान की जय